राज्यामध्ये पुढचे 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचे असतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस होतोय आणि आता पुढचे 4 ते 5 दिवस सुद्धा अवकाळी पाऊस होईल असं हवामान विभागाने सांगितलंय आणि विदर्भातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। मराठवाड्यातील काही भागातील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये सुद्धा 2 दिवस मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। ढगाळ हवामानामुळे तापमानात घट होईल अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे। तसंच राज्यामध्ये सुरू असलेल्या वादळी पावसाचा फटका भाजीपाला, त्याचबरोबर आंबा, कांदा आणि डाळिंब बागांना बसलेला आहे आणि त्यामुळे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि एक महत्त्वाची बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये मे महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद आता समोर आली आहे। मंगळवारी पुण्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद समोर आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, मे महिना आहे, 14 तारीख मेची आहे, मात्र पुण्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। शिवाजीनगरमध्ये 18, लवळेमध्ये 48 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। तसंच पुढील 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुणे शहरासह जिल्ह्याच्या सर्व भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे। एकीकडे पिकं करपत होती आणि मग आता अचानक अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी जे पीक आहेत ते सुद्धा उद्ध्वस्त झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत। पुण्यासाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। मे महिना अर्धा अजून शिल्लक आहे आणि विक्रमी पाऊस होतोय। काय एकूण अपडेट्स आहेत आपल्याकडे? खरं तर श्वेता, बघितलं तर मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। एवढंच नाही तर हवामान खात्याने जी माहिती दिलेली आहे तर येत्या 4 ते 5 दिवसामध्ये महाराष्ट्रातील विविध भागामध्ये दमदार पावसाची हजेरी असेल। विशेष करून विदर्भातील 5 जिल्हे आहेत, मराठवाड्यातली काही ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी पाऊस पडणार आहेत। मुंबई झालं, ठाणे झालं, पालघर झालं, या परिसरामध्ये पुढील 2 दिवसामध्ये मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली। पुण्यामधलं जर सांगायचं झालं तर पुण्यामध्ये मागील 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस आहे तो जोरदार बरसतोय। पूर्व भागामध्ये 18 मिलीमीटर तर पश्चिम भागामध्ये जवळपास 45 मिलीमीटर पावसाची नोंद ही काल झालेली आहे आणि ही विक्रमी नोंद म्हणता येईल। शिवाजीनगरमध्ये 18 मिलीमीटर आहे आणि पश्चिम भागामधलं जे लवळे भाग आहे, डोंगर परिसर आहे, त्यामध्ये 45 मिलीमीटरची अशी नोंद काल झालेली आहे। एकूण जर बघितलं या अवकाळी पावसाचा परिणाम हा शेत पिकांबरोबर मानवी आरोग्यावर पण होताना पाहायला मिळतो। लहान मुलांना ताप, थंडी आणि जुलाब असे संसर्गजन्य रोग आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर पाहिलं तर ह्या अवकाळी पावसाचा परिणाम हा शेती आणि माणसांवर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र या सगळ्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस आणखीन अवकाळी पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ते हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा कोकण असेल किंवा मुंबई असेल, या 4ही ठिकाणी पावसाची जी दमदार हजेरी आहे ती येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये लागेल आणि विशेष करून विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट जे आहे ते येत्या 4 दिवसांमध्ये देण्यात आलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तापमान जे आहे ते आता काहीसं घटलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र या सगळ्याचा परिणाम हा शेतीवर पण आणि पालेभाज्यांवर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्वेता, अगदी धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।